नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण हरिभाऊ राठोड यांना प्रश्न विचारणार आहोत. हरिभाऊ राठोड आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आरक्षणाचे अभ्यासक आहेतच, ओबीसी नेते सुद्धा आहेत. हरिभाऊ, परीक्षा आता 21 तारखेला होऊ घातलेली आहे. तुमच्या लेखी या परीक्षेच्या समोर तरी किमान आता कुठलीही आव्हानं नसतील अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नसावी. तुमच्या लेखी 21 तारखेची राज्यसेवा पूर्व परीक्षा सुरळीत पार पडेल. निश्चित पार पडेल काथेजी. खरं म्हणजे एमपीसी ला बसणारे विद्यार्थी हे म्हणजे आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. पुढे महाराष्ट्रात असो की देश पातळीवर एमपीसीचे विद्यार्थी फार महत्वपूर्ण आपल्यासाठी. आणि म्हणून या कोरोना काळामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये तारतम्याने काही निर्णय घ्यावे लागतात. आणि त्यामुळे आता सध्याची जी परिस्थिती आहे ती कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे या परीक्षकांची, या उमेदवारांची काळजी घेणं हे सुद्धा शासनाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या प्राप्त परिस्थितीमध्ये जो निर्णय झाला तो असा झाला असला पाहिजे. निश्चितच त्यांचा उद्देश काही असा नव्हता की विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा वगैरे, पण शासनाची एक जबाबदारी आहे आणि जे पालक आहेत त्यांना सुद्धा त्याची काळजी असते, या विद्यार्थ्यांची काळजी असते. मी तुम्हाला सांगितलं की एमपीसी ला बसणारे विद्यार्थी हे आपल्या उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे कदाचित या अनुषंगाने निर्णय झाला असेल, पण याचा अर्थ असा नाही. मला सुद्धा फोन आले होते, मला विद्यार्थ्यांचे फोन आले होते. त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आमचं नेतृत्व करा. मी त्यांना समजावलं की असं करू नका तुम्ही, उद्या पोलीस केसेस होऊ शकतात. काय काय बघितलं आपण, किती लोक एकत्र जमले, कोणाला मास्क नव्हता, काही नव्हता, विद्यार्थी जिंदाबाद मुर्दाबाद करत होते. पण हरिभाऊ, आपल्याला सुचवायचं काय या सगळ्यामध्ये? काय चित्र दिसलं आपल्याला? हरिभाऊ, सुचवायचं काय? झालेलं परीक्षार्थींचं आंदोलन चुकीचं होतं असं आपल्याला सुचवायचं? मला हे सुचवायचं, मला हे नाही, ते उत्स्फूर्त होतं. चुकीचं म्हणण्याचं उत्स्फूर्त झालं, ठीक आहे. पण काही वेळेस तारतम्याने सरकारला आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय त्या अनुषंगाने झालेला आहे. अगदी आपण असं म्हणता आहात हरिभाऊ की आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्णय घ्यावे लागतात. या कागदात काय सांगितलंय की मदत पुनर्वसन विभागानं परवानगी दिली होती. अहो, मग मदत पुनर्वसन विभागानं परवानगी दिली होती तर काल सगळेजण जबाबदारी घेण्यापासून सत्तेतले लोक पळत का होते? नाही, हे काय झालंय, खरं म्हणजे आपण तर नेहमीच म्हणतो की एमपीसी ही स्वायत्त संस्था आहे, ते निर्णय घेतात. परंतु ज्यावेळेस अशी आपत्ती येते त्यावेळेस मदत पुनर्वसन किंवा सरकार कुठेही हस्तक्षेप करू शकते. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, काय जीव महत्वाचा आहे. शेवटी परीक्षा होत राहील. हो, परीक्षा आणखी 1 महिना वाढली तर काही फरक पडणार नाही. परीक्षा आणखी 1 महिना वाढली तरी काही फरक पडणार नाही. हरिभाऊ राठोडांचं हे वक्तव्य आहे. आबासाहेब पाटील, आणखी 1 महिना परीक्षा पुढे गेल्यानं काही फरक पडणार नाहीये का? इतकी भूमिका सहज साध्य असू शकते का आबासाहेब? जीव महत्वाचा आहे, जीव महत्वाचा आहे. 1 महिना पुढे ढकलले तरी हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी परीक्षा या खुल्या वातावरणात झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना टेन्शन मुक्त परीक्षा झाल्या पाहिजेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 15 तारखेपासून मराठा आरक्षणाची सुनावणी कोर्टात सुरू होणार आहे. 10 दिवसात सुनावणी संपणार आहे आणि अंतिम सुनावणीच्या निर्णयामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची आहे. आणि मग तुम्ही 10 दिवस का थांबवू शकत नाही? आज 8 दिवस थांबले, 2 दिवस अजून थांबायचे होते. 1 तारखेला परीक्षा घ्यायची होती, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घ्यायच्या होत्या. तुम्ही अशी परीक्षा पुढे ढकलली होती. मग आज 8 दिवसामध्ये निर्णय तुमचे असे काय लागणार आहेत? दुसरा सगळ्यात आबासाहेब पाटील, 1 मिनिट. आबासाहेब पाटील, या मुद्द्यावर हेमलता पाटलांच्याकडून उत्तर घेऊयात पटकन. हेमलता ताई, आपल्याला आबासाहेब पाटील काय बोलले ते ऐकायला आलं असेल. हा मुद्दाही तितकाच कळीचा आहे, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या या आधीचा निर्णय पुढे ढकलला जात असताना मराठा आरक्षणाची रचना हा एक त्यामधला महत्वाचा मुद्दा ठरला होता. एका बाजूला मराठा समाज हा प्रश्न विचारत होता की पूर्व परीक्षेच्या मध्ये निकाल लागल्यानंतर 200 जागांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची स्थिती काय असेल त्याचं उत्तर न देता परीक्षा पुढे ढकलून दिली गेली. आता मराठा आरक्षणाचा निकाल टप्प्यात आलाय असं वाटत असताना परीक्षा घेण्याची घाई का केली जाते, हा आबासाहेब पाटलांचा प्रश्न आहे. प्रसादजी, या विषयावरती अनेक नेत्यांच्या अनेक भूमिका आहेत.
परंतु सर्वात महत्वाचा विषय आहे की यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय होती. कालचं जे आंदोलन झालं ते अतिशय उत्स्फूर्तपणे होतं. राठोडजी म्हणले ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये राजकारण हे भारतीय जनता पक्षाने आणलं. म्हणजे पडळकर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते, गर्दी जमवत होते. मेटेजी हे भाजपचे समर्थक आहेत. मेटेजी म्हणत होते की परीक्षा पुढे ढकलाव्यात. एक महाशय म्हणत होते की पोलीसच कुत्रे आहेत. त्यामुळे जे काही आपण राजकारण केलं ते अतिशय हीन दर्जाचं राजकारण होतं. विद्यार्थ्यांना पुढे करून आपण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आता मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तर मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला अधीन राहूनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांवरती कुठल्याही पद्धतीचा एक मिनिट मला पूर्ण करू देत कुठल्याही पद्धतीचं यामध्ये मराठा समाजाच्या मुलांवरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाहीये. आणि आता आपण बघितलं की कोणी म्हणतं की विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या, त्यांना लगेच कालच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीनं राजकारण केलं असा हेमलता पाटलांचा आक्षेप आहे. त्याला निरंजन डावखरेंना प्रतिवाद करायचा असं दिसतंय. डावखरेजी, आपली वेळ सुरू होतीये. नाही, मला एकच विचारायचंय की हे जे आंदोलन होतं हे उत्स्फूर्त होतं हे आपण सगळे मानता. त्या तिकडे गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट सांगितलं होतं की ते पत्रकार भवन मध्ये असताना त्यांना पत्रकारांनी सांगितलं, त्याच्यामुळे ते काही मुलांच्या बोलण्यावरनं त्या तिकडे गेले. आणि त्याच्यामुळे जर मुलांच्या आंदोलनामध्ये एका राजकीय पक्षाचे आमदार जर सहभागी होत असेल, ते लोकप्रतिनिधी आहेत, ते त्यांचं कर्तव्य माझं पूर्ण ऐकून घ्या. मी तुमचं पूर्ण ऐकलं, माझं ऐकून घ्या. मी तुमचं पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही ताई 2-3 गोष्टी वेगवेगळ्या तुम्ही आता केलेलं वक्तव्य आहे ज्याच्यामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण होतोय. तुम्ही म्हटलात की मराठा आरक्षणाचा निर्णय येईल, त्याला अधीन राहून या परीक्षा कंडक्ट करतील. मग 21 तारखेला ही परीक्षा होणार आहे की नाही हे पहिले स्पष्ट करा. कारण तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या स्वतःला बोललेल्या कॉन्ट्राडिक्टिंग विषय आहेत सातत्याने. एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात 21 तारखेला परीक्षा होईल, एका तारखेला तुम्ही म्हणताय की वयोमर्यादा वाढवली जाईल, एका बाजूला तुम्ही म्हणताय की एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. मग नेमकी शासनाची भूमिका काय आहे? जर तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये इंजिनिअरिंगच्या परीक्षा घेऊ शकता, नीटच्या मेडिकलच्या एंट्रन्सच्या एक्झाम्स घेऊ शकता, युपीएससीच्या परीक्षा पार पडतात, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार होतात, अधिवेशन आमचं पूर्णपणे 10 दिवसाचं सुरळीतपणे पार पडतं. आणि त्याच्यानंतर राजकीय पक्षाचे काही नेते स्वतःला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करतात. या सगळ्या गोष्टी चालतात आणि फक्त मुलांच्या परीक्षा नाही चालत काय? निरंजन डावखरे जी, मी आपल्याला विचारू इच्छितो, आपण हेमलता पाटलांना विचारलेला प्रश्न आहे की सरकारची नक्की भूमिका काय, त्याचं उत्तर घेऊच. पण आता आपण बोलत असताना म्हणालात की सरकारमध्ये काही जण स्वतःला वाचवण्यासाठी परीक्षा पुढे ढकलतात. हा काय मामला आहे? कोणाला वाचवायचंय? स्वतःला, आणि स्वतःला वाचवण्यासाठी परीक्षांचं पुढे ढकलणं जाणं, या दोन गोष्टींमधला तर्क काय? नाही, हे सरकार लबाड आहे. हे तुम्ही सातत्याने बघितलं तर नुसतं लोकांना फसवा आश्वासन देत आहे. मग मराठा आरक्षणाच्या संदर्भातला असेल, धनगर समाजाला निधी देण्याच्या संदर्भातला असेल, काल परवा विजेच्या संदर्भातला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं की वीज तोडणी आम्ही बंद करतो आणि अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन वीज तोडणी परत चालू करावं लागते आणि त्याच्यासाठी शासन हतबल आहे असं म्हणण्याची परिस्थिती आज शासनाकडे येते. ही किती दयनीय परिस्थिती आहे. ठीक आहे, याच तर्कांच्या आधारे आपलं म्हणणं असेल तर ते लक्षात आलंय. हेमलता पाटलांना आपण एक प्रश्न विचारलात की मराठा आरक्षणाला लक्षात ठेवूनच निर्णय होतील, परीक्षेच्या बाबतीत काय भूमिका असणार आहे हेमलता पाटील? आबासाहेब पाटलांनी तो मुद्दा उपस्थित केलेला होता. आता जे भाजपचे प्रवक्ते म्हटले तर त्या संदर्भात पडळकरांच्या विषयी ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा वेळेला जे विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन होतं त्यावेळेला विद्यार्थ्यांना काही चांगल्या गोष्टी सांगणं, त्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीने पाठिंबा देता आला असता. उलट विद्यार्थ्यांना हुसकवण्याची भाषा करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळी राजकीय वक्तव्य करणं, एका आमदाराने तर पोलिसांना कुत्रे म्हणणं, हे मला असं वाटतं की हे सगळं जे चाललंय हे अत्यंत चुकीचं हेमलताजी, मुद्दा आता आंदोलनाचा पुरता राहिलेला नाहीये. हेमलताजी, आबासाहेब पाटील आणि निरंजन डावखरे दोघांनी आपल्याला विचारलेला प्रश्न होता की परीक्षेच्या संदर्भात तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीतला योग्य निर्णय द्याल असं म्हणालात, म्हणजे नक्की काय करणार आहात? आता सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय होईल त्याच्या अनुसार त्यावर कारवाई होईल, परंतु त्यासाठी परीक्षा अडवण्याचं काही काम नाही असं स्पष्ट भूमिका सर्वांनी मांडली आणि त्या भूमिकेला अधीन राहून मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली. जेव्हा महाविकास आघाडीचे
जेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री अशा पद्धतीची घोषणा करतात तेव्हा आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्या दृष्टीने त्यांना वेळ दिला पाहिजे. 21 तारखेला आपण कशा पद्धतीने परीक्षा होतात त्याची वाट पाहिली पाहिजे. हे सगळं काही न करता मला आठवतं फडणवीसांच्या काळामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांवरती तुम्ही लाठीचार्ज केला होता. मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत मीडिया समोर येऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे हे सरकार लबाड आहे का, हे सरकार प्रामाणिक आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. 24 तासात दिलासा दिला कारण विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला हे सुद्धा नाकारता येणार नाही. आपण एक विसरलात की काँग्रेसमध्येच या निमित्तानं विविध प्रकारची मतप्रदर्शनं झाली. नाना पटोले एक बोलत होते, विजय वडेट्टीवार दुसरंच बोलत होते. विजय वडेट्टीवारांनी ट्विट करून सांगितलं की जो निर्णय झालाय त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे, त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले गेले. इतका गोंधळ तर काँग्रेसमध्ये दिसला. या गोंधळाच्या नंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह झालेला आहे. हेमलताजी, प्रसादजी हॅलो, बोला हेमलताजी, आपण म्हणणं मांडा 30 सेकंदात. आबासाहेब पाटलांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी मगाशी चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की कालच्या विषयामध्ये जे काही घडलं, जो काही गोंधळ झाला, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिल्यानंतर आणि समोर आपल्याला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आहे ना सर्वांना. विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे, याच्यावरचं एक पटकन निरीक्षण आपण घेणार आहोत. आबासाहेब पाटील यांना पटते का ही भूमिका, ती ऐकूया. तुम्ही हेमलताजी असं म्हणालात मुख्यमंत्री महोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवा. आबासाहेब पाटील आपली प्रतिक्रिया, 30 सेकंद आहेत, वेळेची मर्यादा आहे. मला हेमलताताईंची तळमळ कळते आणि ज्या पद्धतीने हेमलताताई या सगळ्या प्रकरणाच्या सारवासारव करतायत ते बरोबर नाही. मला ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, की त्या ठिकाणी आज मराठा समाजातले विद्यार्थी आहेत किंवा खुल्या वर्गातले विद्यार्थी किंवा सर्व विद्यार्थी सगळ्या समाजातले, एमपीएससीला एवढी स्वायत्ता तुम्ही दिलेली आहे की ते मनमानी करतायत. आज घोषणापत्र काढले, त्याच्यामध्ये खुल्या वर्गाला 6 अटेम्प्ट, त्याच्यानंतर ओबीसीला 9 अटेम्प्ट. ज्या विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट संपत आलेले आहेत त्यांनी परत परीक्षा द्यायच्या का नाही द्यायच्या. दुसरा मुद्दा, ज्या मराठा आरक्षणाच्या एससीबीसीच्या माध्यमातून ज्या मुलांना वयोमर्यादा शिथिल झाली होती त्यांना तुम्ही ऍडमिट कार्ड दिलेले आहेत परीक्षेसाठी. ती परीक्षा झाल्यानंतर ती पोरं इलिजिबल होतील का आणि त्यांना तुम्ही घेणार का, या अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. दुसरा मुद्दा की असे अनंत प्रश्न आबासाहेब पाटील परीक्षार्थींच्याकडून विचारले जात आहेत. वेळेची मर्यादा आहे. पटकन हेमलताजी, आपल्याकडे उत्तर असेल तर मी आपली अपेक्षा उत्तराच्या संदर्भात करतो. वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंद आहेत. प्रसादजी, मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की हे सरकार ऍक्शन मोड मध्ये आहे. आमच्या सरकारमध्ये जर कोणी झारीचे शुक्राचार्य असतील आणि कोणी मुद्दाम कशासाठी तरी काही गोष्टी करत असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल. त्यांना योग्य ती समज दिली जाईल, त्यांच्यावरती कारवाई होईल. परंतु कुठल्याही पद्धतीने कुठल्याही समाजाचं, कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं काम हे सरकार करणार नाही. हेमलताजी, आपण असं वारंवार सांगताय की जे झारीतले शुक्राचार्य आहेत, जे टिकोजी राव आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय होऊन काही दिवस झाले, मुख्यमंत्र्यांचा फेसबुक लाईव्ह होऊन काही तास झाले. कुठल्या सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई केली आपण? अधिकाऱ्यावरती कारवाई होईल. ती कारवाई आता मीडिया समोर स्पष्ट कुठलाही प्रवक्ता करू शकत नाही. त्यामुळे आपण त्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका, सरकारची भूमिका ती त्या ठिकाणी बघावी लागेल. ठीक आहे, हेमलता पाटील असं सांगतायत की प्रवक्त्यांना सरकारी अधिकाऱ्यांवरच्या कारवाईबाबत सार्वजनिकरित्या बोलता येणार नाहीये. निरंजन डावखरे, पटकन जाता जाता छोटा प्रश्न. हे तेच सरकार आहे जे गृहमंत्र्यांनी विधानसभेत संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या कारवाईच्या संदर्भातला शब्द दिला तर बदली करायला 2-2 दिवस घेतं. तुम्हाला वाटतं की या सरकारकडून अशा प्रकारचे एमपीएससीच्या संदर्भातले आदेश काढणाऱ्यावर कारवाई होणार आहे का? वाटतं तेवढी हिंमत आहे? प्रसादजी, हे सरकार पूर्णपणे लबाड सरकार आहे. हे लोकांना फसवणारं आणि खोटं बोलणारं सरकार आहे. आपण बघितलं विजेच्या बिला संदर्भातलं पहिल्या दिवशी काय घोषणा केली आणि शेवटच्या दिवशी काय घेतले निर्णय. मगाशी त्यांनी सांगितलं ऍक्शन मोड मधलं नाही तर डिफर्ड रिॲक्शन मोड मधलं सरकार आहे. रिॲक्शन मोड मध्ये पण नाही सांगता येणार
कारण जसं आपण विचारलं की कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई पण होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो, कारण हे स्वतःच्या बद्दलची सारवासारव आहे. याच्यामध्ये स्वतः ठीक. यांच्यामधलं जो अनिर्णय घेण्याची किंवा निर्णय न घेण्याची जी क्षमता आहे आणि त्याच्यामुळे हे जबरदस्तीने थोपवलेलं दुसऱ्या लोकांवर टाकलेली जबाबदारी परीक्षा घेते, परीक्षेचे निकाल लावते, याचा आपला अभ्यास आहे. त्यामुळे आता एका गोष्टीबाबत अत्यंत स्पष्टपणे मत मांडा. वयोमर्यादेचा मुद्दा अद्याप अनुत्तरित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप अनुत्तरित आहे. अशा अवस्थेमध्ये 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेचा निकाल हा राखून ठेवला जाऊ शकतो का? आता खरं म्हणजे झालं गेलं विसरून झालं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे या प्रश्नामध्ये. आणि 21 तारखेचा मुद्दा असो, मराठा आरक्षणाचा असो, ते जे काही निकाल येईल त्यामध्ये मराठा आरक्षणाची त्या वेळची जी परिस्थिती असेल त्यानुसार त्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांना शांतपणे अभ्यास करू द्या आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करा. आता काही बदल होणार नाही, कारण आता आपण चांगले धडे घेतले एमपीसीच्या बाबतीत. मागे अशा चुका झाल्या होत्या, तर एक मूड असतो, मूड तो निघून जातो अभ्यासाचा. त्यामुळे हा उद्रेक झालेला आहे. आणि जो मूड बनलेला असतो अभ्यासाचा, त्यामुळे हताश झाले विद्यार्थी. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना धीर दिला पाहिजे मुलांना आणि त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. शासनाने या सगळ्या गोष्टी त्यांच्या हेमलता पाटील, विद्यार्थ्यांना धीर देण्याच्यासाठी केवळ आणि केवळ शब्द पुरेसे आहेत का? हेमलता पाटील, आपण कालचं मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह बघितलं असेल. ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासक भाषेमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं, तर मला असं वाटतंय की आता राठोडजी म्हणले ते बरोबर आहे. आपण विश्वास ठेवला पाहिजे, विद्यार्थ्यांना वेळ दिला पाहिजे आणि ह्या परीक्षा कशा चांगल्या वातावरणामध्ये होतील त्यासाठी सर्वांनी, अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला राजकारण तुम्हाला सुचवायचं काय आहे की विरोधी पक्ष परीक्षा चांगल्या वातावरणात न होण्यासाठी प्रयत्न करतोय? आपण बघितलं ना, काल बघितलं ना आपण काय कशा पद्धतीने हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या पद्धतीने राजकारण झालं, मी डावखरेंची अडचण समजू शकते की भारतीय जनता पक्षामध्ये बोलताना त्यांना थोडस बाकीच्या पक्षांना वाईट बोलावं लागतं, त्यामुळे त्यांची भूमिका मी समजू शकते. सरकारला जर कॉन्फिडन्स आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोर्टात निर्णय होणार आहे, मग घाई का? की 8 दिवसाची घाई कशासाठी केली? अजून 4 दिवस थांबले असते, 25 तारखेपर्यंत निर्णय लागणार होता. आबासाहेब पाटलांचा हा तर्क कितपत पटतोय हेमलताजी? आपल्याला 4 दिवस आणखीन थांबला असतात तर काय बिघडलं असतं? नाही प्रसादजी, 4 दिवस आपण आणखीन थांबू शकलो असतो, 10 दिवस थांबू शकलो असतो, महिनाभर थांबू शकलो असतो. करोनाचं संकट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सरकारला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. कालची विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त भूमिका, त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, त्याच्यावरती सरकारवरती आलेला दबाव आणि यामध्ये कुठेही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता ज्या पद्धतीने सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ दे, त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल. त्यामुळे सरकारला सर्वांचं मत विचारात घेऊन, सर्व पक्षांच्या बाजू विचारात घेऊन सरकारला आपली भूमिका घ्यावी लागते. त्या दृष्टीने सरकारने ती भूमिका घेतली पाहिजे. राज्याचा प्रमुख या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांचं या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि आपल्याकडून हेमलताजी वारंवार असं सांगितलं जात आहे की फेसबुक लाईव्ह मध्ये जे बोललं गेलं त्याच्यावर विश्वास ठेवा. मुद्दा अडतोय कुठे ना, तिथे जे बोललं गेलं ते तत्काळ सरकारी आदेशामध्ये कागदावर यायला हवं होतं. ते कागदावर नाही आलं म्हणून प्रश्न उपस्थित होत आहेत. निरंजन डावखरेजी, आपण बोला. नाही, मगाशी हेमलताताई म्हटल्या की भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खरं तर उतरल्यामुळे तुम्ही त्यांना राजकीय या स्वरूपात बघताय. माझा प्रश्न असा आहे की ह्या मुलांचं आंदोलन हे उत्स्फूर्त होतं हे आपण मान्य करता आणि त्याच्यामुळे या उत्स्फूर्त आंदोलनाला आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस सहभाग घेतो तर त्याच्या तुम्हाला असं म्हणायचंय का की भारतीय जनता पार्टीच्या प्रेशरमध्ये तुम्ही हा निर्णय घेतलात, तुम्ही हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलात असं म्हणता ना? मग त्यावेळेस यावेळेस तुम्ही हे म्हणताय त्यावेळेस हे पूर्णपणे अराजकीय दृष्टिकोनांनीच बघितलं पाहिजे
आणि ह्या राजकारण करण्यासाठी बरेचसे मुद्दे आहेत. आता विजेसंदर्भातलं पण जी दुटप्पी भूमिका शासनाने घेतले की पहिले वीज आम्ही तोडणार नाही आणि नंतर वीज तोडायला अधिवेशन संपल्यानंतर सुरुवात केली. खरं तर असे बरेचसे विषय अजून राज्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या प्रेशरमुळे येऊन तुम्ही हा निर्णय पण घाईघाईत घेताय. निरंजन डावखरेजी, आपण एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि बऱ्यापैकी ती गुगली दिसतेय. हेमलता पाटील त्याला कशा प्रकारे टोलवतात तेही ऐकायला लागेल. हेमलता पाटील जी, आपण निर्णय विद्यार्थ्यांच्या रोषाला बघून घेतलात का भारतीय जनता पार्टीनं आंदोलन केलं म्हणून घेतलात, हा एक निरंजन डावखरेंचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचा रोष पण नाही आणि भारतीय जनता पक्षाचं प्रेशर तर आमच्यावरती बिलकुलच नाहीये, तो विषयच नाहीये. कारण आम्हाला या मुद्द्याकडे राजकारण म्हणून बघत नाहीये. या परीक्षा व्हायला पाहिजेत, कारण आधी परीक्षा ह्या लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाचं संकट नक्कीच आहे, परंतु या संकटातून मार्ग काढताना कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल, मग त्या पद्धतीने सर्वांची चाचणी करणं, त्यांना वॅक्सिनेशन देणं, त्या पद्धतीने परीक्षा केंद्रावरती पाठवणं, ही सगळी हेमलताजी, आपण असं म्हणताय ना की तुम्ही आणि विद्यार्थ्यांच्या रोषाला बळी पडून निर्णय नाही घेतला. भारतीय जनता पार्टीचं ठीक आहे, त्यांचं राहू द्यात बाजूला, निर्णय घेतला का? मग आधी तुम्ही कोरोना आहे म्हणून परीक्षा पुढे ढकलली आणि आता 21 तारखेला परीक्षा घ्यायला निघालात. याच सगळ्या गोष्टींमुळे वारंवार 21 तारखेची परीक्षा तरी होईल का असा प्रश्न उपस्थित राहतो. नाही, आता सांगितलंच आहे 21 तारखेची तारीख आलेली आहे, पुढच्या 2 तारखा आहेत तशा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने सरकारने सांगितलंय त्या पद्धतीनेच ती परीक्षा होणार आणि याच्यामध्ये काही आता गोंधळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाहीये. आणि कृपया कोणी याच्यामध्ये, माझी विनंती आहे परत की कृपया कोणीही याच्यामध्ये गोंधळ निर्माण करू नये. ज्या पद्धतीने त्या परीक्षा होणार आहेत त्या पद्धतीने होणार आहेत. फक्त त्या पद्धतीने सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठलीही दुविधा निर्माण करू नये, एवढीच माझी विनंती आहे. ठीक आहे डावखरेजी, आपलं म्हणणं, वेळेची मर्यादा आहे. निरंजन डावखरे, माझा एक सोपा बोला प्रश्न आहे की याच्या अगोदर 23 तारखेनंतर पासून काही माझे सोपे प्रश्न आहेत. 5 एप्रिल 2020 पासून तारखा आज तारखेपर्यंत 14 तारखेपर्यंत दिल्या आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या तारखेमधलं एकही तारीख पाळता आली नाही तर मग ही पुढची तारीख तुम्ही पाळाल का? कुठल्या आधारावर पाळाल? एक प्रश्न. पण निरंजन डावखरे, त्यांनी या मुद्द्याचं उत्तर दिलंय असं आपल्याला दिसत नाही. युपीएससी निरंजन डावखरेजी त्या असं म्हणतायत ना की आम्ही 21 तारखेला परीक्षा घेऊन दाखवू, मग आपल्याला सरकारवर विश्वास ठेवायला लागेल. बरोबर आहे ना. मग माझा एक प्रश्न आहे की वयोमर्यादा संदर्भातला निर्णय काय येणार आहे? अगदी तोही निर्णय आहेच. वयोमर्यादेचा मुद्दा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ह्या सगळा घोळ घालणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर काय कारवाई केली याचंही उत्तर नाहीये आतापर्यंत. तिसऱ्या बाजूला आरक्षणाचा मुद्दा आहे. डावखरेजी, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एकदा पटकन आबासाहेब पाटलांची भूमिका पण ऐकूयात. आबासाहेब, 30 सेकंद आहेत. प्रसादजी, या सगळ्या घोळामध्ये मला एकच सांगायचं आहे की सरकारनं निर्णय घेत असताना सर्वसमावेशक, सर्वांना समान संधी, समान न्याय दिला पाहिजे. की आज ज्या पद्धतीनं मराठा विद्यार्थ्यांना एक न्याय आणि इतरांना एक न्याय, हे कुठली भूमिका आहे? की एकदा आता शेमलता ताई सांगतात की परीक्षा दिल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा कोर्टाच्या कचाट्यात अडकले, त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही 4 दिवस का नाही थांबू शकले? आता 21 तारीखचा घाई कशासाठी? की आज संध्याकाळी 5 ते 6 मुख्यमंत्र्यांनी सगळ्या समन्वयकांची व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठक लावली आणि निर्णय सकाळी घेतला. मग तुम्ही चर्चाच कशाला करायची होती? सगळ्यात महत्वाचा. हेमलताजी, याचं काही उत्तर आहे का आपल्याकडे? हेमलताजी, आपल्याकडे याचं उत्तर असेल तर आपली वेळ सुरू होते लगेच. नाही, असं का घडलं जर तर ह्या गोष्टींचं कुठलंही, आता मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये पडायला नको. सगळ्यात महत्वाचं, दिलेल्या वेळी परीक्षा होतील, परीक्षा निर्धोक वातावरणामध्ये होतील, विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाहीये आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरतीही कुठला अन्याय होणार नाहीये. शासन या सगळ्या गोष्टींची कटिबद्ध राहील आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ह्या परीक्षा होतील. आता आपण कोणीही त्यामध्ये कुठल्याही शंका व्यक्त करून विद्यार्थ्यांना कारण नसताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करू नका, एवढीच मी वारंवार विनंती करते. ठीक आहे, आपल्याला चर्चेत वेळ पाळायला हवी. पटकन एक छोटासा प्रश्न, निरंजन डावखरे, एका वाक्यात सांगता येईल, या सरकारने दिलेलं आश्वासन तुम्हाला का पटत नाही? 21 तारखेला परीक्षा नीट होईल हे का पटत नाहीये? अजूनही तुमच्या मनात धाकधूक का आहे?
प्रसादजी, हे सरकार लबाड सरकार आहे आणि यांनी आजपर्यंत दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही. मराठा आरक्षण असेल किंवा विजेच्या संदर्भातलं असेल. पुन्हा एकदा सांगतो, वयोमर्यादा संदर्भातलं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आणि आता निघालेलं पत्र हे परस्पर एक दुसऱ्याच्या विरोधात आहे किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न त्या पत्रकामुळेच निर्माण होत आहेत. आणि ह्या परीक्षेसंदर्भात 21 तारखेला होईल की नाही अशी एक धाकधूक विद्यार्थ्यांच्या मनात आहे. ठीक आहे. हेमलताताई म्हटलंय, ठीक आहे. पण याच्याबद्दल मुलं नजर लावून आहेत. ठीक आहे. हरिभाऊ राठोड, शेवटची 30 सेकंद आपल्यासाठी आहेत. तुमच्या लेखी 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे का? निश्चितपणे आपण वारंवार उल्लेख केलेला आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते कागदावर आलेलं नाहीये. हे निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत सगळं कागदावर येईल. कारण काय की जी प्रक्रिया असते, ती फाईली असतात, सगळ्यांची अप्रुव्हल असतात, याला निश्चितपणे आज दिवसभरात कदाचित आपला जो कार्यक्रम आहे हा संपण्याच्या पूर्वी किंवा याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कागदावर येतील आणि निश्चितपणे 21 तारखेला परीक्षा होईल, याच्यामध्ये काही शंका नाही. ठीक आहे. हरिभाऊ, आपल्या या आशेसह आपण आज लक्षवेधीतल्या या चर्चेत इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.